नमस्कार मित्रांनो, आज आपण थोड्याशा वेगळ्या विषयावरती गप्पा मारणार आहोत. इतक्या वेळ आपण AI आणि AIचे फायदे काय काय आहेत, AIमुळे काय काय गोष्टी बऱ्या घडत आहेत, AIमुळे काय काय नवीन नवीन गोष्टी घडणार आहेत याबद्दल बोलतो आहे. पण मित्रांनो, आज मी थोड्याशा वेगळ्या मुद्द्यावरती तुमच्याशी गप्पा मारणार आहे आणि AIमुळे उद्याच्या काळात काय धोका आहे, काय विविध धोके आपल्यासमोर येऊ शकतात याची जाणीव करून द्यायला तुमच्यासमोर आलो आहे. हे होत असताना मला अजिबात तुमच्यापैकी कोणाला घाबरवायचं नाही आहे. हे आत्ताचा हा व्हिडिओ करत असताना माझा अतिशय मनापासून अशी इच्छा आहे की त्या काळात या येणाऱ्या धोक्यांची जर आपल्याला जाणीव असेल तर आपण स्वतःला अतिशय उत्तम पद्धतीने घडवू शकतो आणि त्या सगळ्यापासून आपण आपले स्वतःचा बचाव अतिशय उत्तम पद्धतीने करू शकतो. यामधला सगळ्यात मोठा धोका जो आताही थोडंसे डोकं आणि त्याची मान वर करून आपलं दिसायला लागला आहे तो म्हणजे डीप फेक या नावाचा. डीप फेक हे तंत्रज्ञान म्हणजे एखाद्या माणसाचा त्याची परवानगी नसताना त्याचा आवाज, त्याचा फोटो याचा वापर करून आपण एखादा व्हिडिओ बनवला तर जणू समोरच्याला बघताना हा त्याच व्यक्तीचा व्हिडिओ आहे हे वाटू शकेल इतका हा व्हिडिओ खरा असतो. आणि यामुळे एखाद्या व्यक्तीला त्रास होणं, एखाद्या व्यक्तीला एखादी चुकीची माहिती पोचवणं, काही क्षणी वेगवेगळे खोट्या माहिती पसरवण्यापासून लोकांमध्ये भीती पसरवण्यापर्यंत या गोष्टीचा वापर सर्रास केला जातो. जातीयवादी दंगलींमध्ये याचा वापर सर्रास व्हायला लागला आहे. एखाद्या क्रूर भावनेनी एखाद्या माणसाबद्दल किंवा एखाद्या कंपनीबद्दल, एखाद्या समूहाबद्दल खोटी माहिती पसरवणं हा सर्रास केला जाणारा पर्याय आपल्याला ह्याच्यात दिसतो. आणि ह्या डीप फेक तंत्रज्ञानाबद्दल आपल्याला माहिती असणं त्यामुळे गरजेचे आहे. आता सध्या हा इतक्या प्रमाणात आपल्याला हे व्हिडिओज दिसतात की खरा व्हिडिओ कुठला आणि खोटा व्हिडिओ कुठला हे कळणं खरंच अवघड होऊन बसलं आहे. अगदी मागच्याच आठवड्यात भारत सरकारने ह्या डीपफेकबद्दल काही नियम करण्याचा विचार आणि मानस बाळगला आणि त्यांनी ह्या सगळ्या तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या व्यक्तींना असं आवाहन केलं आहे की तुम्ही खरा व्हिडिओ कुठला आणि दुसरा खोटा व्हिडिओ कुठला हे लोकांना सोप्या पद्धतीने कळेल यावरती काम करा आणि त्याच्यावरती ते सहज कळण्यासाठी काहीतरी गोष्टी त्याच्यात येऊ द्यात. हे आपल्याला काही काळात झालेलं दिसेल. म्हणजे जशी एखादी गोष्ट मी जर गुगलवर शोधत असेल आणि ती जर जाहिरात असेल तर त्याच्या आधी ॲड्स ADS लिहिलेलं आपल्यापैकी काहींनी बघितलेलं असेल. सोशल मीडियावर स्क्रोल करत असू तर तिथे काही वेळा स्पॉन्सर्ड हा शब्द लिहिलेला असतो. म्हणजे जेणेकरून समोरच्याला कळायला की ही जाहिरात आहे आणि हा खरा कंटेंट आहे. गुगलवरती हे कळायला की ही जाहिरात आहे आणि हा खरा कंटेंट आहे. हे जशी विभागणी होते, हे जसं समोरच्याला कळेल अशा पद्धतीने ते मांडलं जातं. असं नजीकच्या काळात डीपफेकच्या बाबतीत व्हायला लागेल आणि त्या दृष्टीने पावलं उचलण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न केलेले आहेत. दुसरी मला जाणवणारा धोका या सगळ्यामधला हे म्हणजे माणसाचं येणारं आळशीपणा जो काही प्रमाणात वाढेल हा इथे दिसतो आणि त्याची भीती मला खूप जास्त आहे की एखादी गोष्ट जशी मी मगाशी मजेने म्हणालो की एखादा जर फॅन मला सुरू करायचा आहे तर त्याच्यासाठी 4 पावलं उठून मी आता न जाता इथेच बसून जर म्हणत असेल की टर्न ऑन द फॅन आणि त्याच्यात जर मला काहीतरी गंमत म्हणून वाटत असेल तर ठीक आहे. पण हा जर माझ्या विचारांची पद्धतच ही झाली आणि सगळ्याच गोष्टींवरती जर आपण या AIवरती अवलंबून राहायला लागलो आणि आपली स्वतःची माणूस म्हणून जर प्रगती आपण करून घेणार नसू, आपण जर स्वतःला अपडेट आणि अपग्रेड करणार नसू तर हा मला जगासमोरचा खूप मोठा वाढता प्रश्न म्हणून दिसतो. ह्याच्यानंतरचा अजून एक मुद्दा म्हणजे या सगळ्यामध्ये कमी होत चाललेलं संभाषण. मग सोशल मीडियाच्या काळापासून, इंटरनेटच्या काळापासून माणूस माणसाशी संभाषण करायलाच विसरतो आहे की काय असं मला वाटायला लागलं. मजेनी मगाशी एका व्हिडिओमध्ये आपण असंही बोललो की आपण आता मशीन्सची गप्पा मारतो. खरं आहे, एका अर्थी आपण ते करतो आहे, पण ह्यावेळी माणूस माणसाशी बोलणं तर विसरणार नाही ना, हे संभाषण कौशल्य तर मागे पडणार नाही ना, याची एक भीती मला जाणवायला लागते.
आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हा अनुभव घेतला असेल की तुमच्यापैकी जर काही जण सोशल मीडियावर असतील किंवा तुमचे भाऊ बहीण सोशल मीडियावर असतील, आईवडील असतील, तर त्यांचे तिथे खूप सारे मित्र आणि मैत्रिणी असतात. पण हीच मंडळी जेव्हा एकमेकांसमोर भेटली तर तेव्हा त्यांच्याशी बोलायला काहीच नसतं, असं आजच्या काळात जाणवतं. आणि हा एकलकोंडेपणा हा वाढत जाणारा पुढच्या काळातला मानसिक आजार होऊन बसणारे, हेही मला इथे नमूद करायला हवं. मग ह्या काळात ह्या एकलकोंडेपणामुळे होणारे त्रास, स्वतःचा मानसिक समतोल बिघडणं, लवकर चिडणं, लवकर एखाद्या गोष्टीचा राग येणं, असे वेगवेगळे मानसिक राग आणि अर्थात या सगळ्यामध्ये आपल्या मनाशी, आपल्या पाठीशी असणारा स्ट्रेस, हेही तितकंच त्रासदायक गोष्ट होऊन बसली आहे. आता मग ह्या सगळ्यावरती उपाय म्हणून योग, प्राणायाम हे तर आपले उपाय आहेतच, पण या पुढच्या काळात एखादा छंद असणं आणि तो छंद जोपासणं हेही तितकंच महत्त्वाचं होऊन बसणार आहे. एखाद्या छंदावरती अनुसरून तुम्ही काहीतरी 4 गोष्टी करणं, त्या छंदाचा आकलन करून त्या छंदातून व्यक्त होत राहणं, त्या छंदातून आपल्या अंगातली एनर्जी बाहेर पडत राहणं. मग खेळ असू देत, वाचन असू देत, नाटक असू देत, गाणं असू देत, चित्रकला, शिल्पकला, कुठलं का असेना, पण एखादा छंद असणं हे या काळात ह्या एकलकोंडी आजारापासून आपल्याला मात करण्यासाठी अतिशय गरजेचं होऊन बसणार आहे. ह्या सगळ्या धोक्यांबरोबर सायबर सिक्युरिटी हा खूप मोठा प्रश्न आता उद्याच्या काळात आपल्यासमोर येणार आहे. मित्रांनो, एक साधी गोष्टीचा फक्त अंदाज घ्या की जर मगाचपासून आपण म्हणतोय की माणसाला अनुसरून जर त्याला काही जाहिराती दिसत असतील तर त्याला त्याच्यातनं पर्याय म्हणून लवकर निवडायला वेळ कमी होतो, हे मात्र खरं. पण उद्या जर निवडणुकांच्या वेळी एखाद्या विशिष्ट पक्षाच्या वतीने तुमचे विचार असलेच पाहिजेत आणि त्या विचारधारणेच्या नुसारच तुम्हाला काही कंटेंट दिसायला लागला तर कदाचित काकणभर तुम्हीही त्या पक्षाच्या विचारसरणीनुसार विचार करायला लागाल. हेही घातक आहे. तुम्हाला विचार करता यायला हवा आणि ही विचार करण्याची जर पातळी, क्षमताच जर निघून गेली, तीच क्षमता जर कमी झाली तर होणारे त्रास हे अनंत प्रमाणात आहेत. ह्यानंतर येणारा पुढचा धोका म्हणजे आज जर युद्ध झाली तर आपल्याला न्यूक्लिअर वेपन्सची भीती आहे. जर एखाद्या देशाने दुसऱ्या देशावर जर न्यूक्लिअर अटॅक केला तर काय होईल, ही भीती आज आपण बाळगून बसलो आहे. मित्रांनो, त्याच्याही पलीकडे जाऊन 2 देशांमध्ये झालेली डेटावरनं भांडणं ही खूप जास्त मोठ्या प्रमाणात घातक ठरतील. कदाचित काही वर्षांनी आपण आत्ताही एका देशाने दुसऱ्यावरती ड्रोननी हल्ले केले हे बघतोच. तसंच पुढच्या काही काळात मला अतिशय अजिबात नवल वाटणार नाही जर 2 देशांमधले AI बॉट्स एकमेकांशी भांडत आहेत. हे जर झालं तर मला अजिबात नवल वाटणार नाही. ह्या सगळ्या अनिश्चिततेच्या वातावरणात आपण आता आपलं पाऊल ठेवतो आहे. या AIमुळे असलेल्या धोक्यामध्ये आपण आपलं पाऊल ठेवतो आहे. ह्यामध्ये सतत जागरूक असणं हे तितकंच गरजेचं. जसं कुठलाही मेसेजमध्ये OTP दुसऱ्याला देऊ नये हे जसं आज आपण सगळेजण समजतो, तसं या AIच्या जगात जागरूकता ठेवणं अतिशय गरजेचं आहे. ह्या ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपात जरी मी तुमच्यासमोर नसलो तरी ह्या सगळ्या विषयांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी केले गेलेलं काम हे देखील या जागरूकतेचंच एक प्रकारचे केलेलं मदत म्हणून आहे असं मी मानतो. ह्या उद्याच्या युगात आपण सगळ्यांनी आपली काळजी घ्या अशी विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार.